संतवाणी अंकिला मी दास तुझा. अगदी माझी पडे बाळू माता धावे कनबाळू. तैवा धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा. संत नामदेव हे श्री विठ्ठलाचे भक्त होते. ते म्हणतात की जसे अग्नीमध्ये बाळ पडते आहे असे जेव्हा आईच्या लक्षात येते किंवा त्याला चटका लागतो आहे असे जेव्हा आईला कळते तेव्हा ती धावत त्याच्या रक्षणासाठी धावते आणि त्याला वाचवते. हे देवा, हे विठ्ठला, त्याचसारखा तू सुद्धा धावे माझी या काजा, तैसा धावे माझी या काजा, तसेच तू सुद्धा माझ्यासाठी माझ्या कामामध्ये तू धावते. अंकिला मी दास तुझा, मी तुझा दास अंकित आहे आणि तू आईसारखा माझ्यासाठी माझ्या रक्षणासाठी धावते असे संत नामदेव हे म्हणतात. सवेची झेपावे पक्षिणी पिल्ली पडताच धरणी. जेव्हा पक्षिणीच्या लक्षात येते की तिचे पिल्लू झाडाच्या फांदीवरून खाली पडत आहे तेव्हा ती त्याच्या रक्षणासाठी त्या क्षणी झेपावते. तसेच तू सुद्धा माझ्या रक्षणासाठी धावून ये. भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. भुकेले वत्सरावे म्हणजे वासराच्या भुकेल्या आवाजाने धेनू म्हणजे काय? गाय हुंबरत धावे म्हणजे जेव्हा तिच्या वासराच्या भुकेला आवाज तिच्यापर्यंत पोचतो तेव्हा ती हुंबरत त्याच्यापर्यंत धावत जाते. वणवा लागलासे वणी पाडस चिंतित हरिणी. जेव्हा जंगलात वणवा लागलेला असतो, वणवा म्हणजे जंगलामध्ये जेव्हा आग लागते आणि ती पसरत जाते त्याला वणवा म्हणतात. आणि असा वणवा जेव्हा वनात लागलेला असतो तेव्हा हरिणी तिच्या पाडसासाठी चिंतित होते. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. नामा म्हणतात की चातक पक्षी असा असतो की जो पावसाच्या पाण्यानेच त्याची तहान भागवतो. तर नामा म्हणतात की चातक जसा मेघाला विनवतो आहे की तू पावसाचा त्याच्यावर वर्षाव कर, त्याचप्रमाणे नामासुद्धा त्यांच्या परमेश्वराला, त्यांच्या विठ्ठलाला विनवता आहेत की तू सुद्धा माझ्यावर प्रेमाची, मायेचा वर्षाव कर आणि आईसारखा माझा सांभाळ कर. संतवाणी अंकिला मी दास तुझा या अभंगाचे शब्दार्थ आणि त्या अभंगाची प्रश्न उत्तरे मी या ठिकाणी लिहिलेली आहेत.